हॅलो एव्हरीवन, नाही गुड मॉर्निंग नाही आहे. आता तुम्हाला अंधार पडला आहे त्याच्यावरून कळत असेल. गुड इव्हिनिंग आहे आता. तर आता वाजलेत 6. माझं काम वगैरे सर्व आवरलं आहे आणि माझी तब्येत, मला विकनेस वाटत होता सकाळपासून, त्यामुळे मी काही शूट केलं नव्हतं. डायरेक्ट व्लॉग मी आता चालू केला आहे, कारण व्लॉगमध्ये ब्रेक आणायचा नाही आहे त्यामुळे. आणि कसं काय माहिती, अचानकच खूप विकनेस येत होता म्हणून काहीच शूट केलं नाही. मिनी ब्लॉगसाठी पण नाही, काहीच नाही. फक्त ऑफिसचं काम केलं आणि नंतर थोडी झोप घेतली आणि आता डायरेक्ट आता उठून व्लॉग चालू करते. तर आता हा असणार आहे आपला पूर्ण इव्हिनिंग रुटीन, जो की आता माझ्या ऑफिस नंतरचा असणार आहे. माझे डोळे दुखत आहेत म्हणून मी डोळे बंद करू बोलते. आणि झालंच तर लवकर आवरलं तर मम्मीसाठी दिवाळीची साडी पण घ्यायला जायचं आहे. सो तिकडे पण शॉपिंगचा ते पण तुम्हाला दाखवेल. माझे डोळे खूप दुखते. जेवण पण केलं नाही मी दुपारी, काहीच नाही. तर आता मला चहा प्यायची इच्छा होती. डोकं खूप दुखतं, खूप म्हणजे खूप, त्यामुळे तर चहा पिते. आणि एक शूट करून घ्यायचा आहे कंप्लीट, तो पण करते. आणि नवीन ड्रेस आला आहे माझा, तो पण घालते. तो घालून आज तुम्हाला दाखवते मस्त. आणि अगोदर आंघोळ पण केलं नाही, मेन म्हणजे कारण थोडी ताप होती त्यामुळे सकाळपासून आंघोळ पण केलं नाही. आता रात्री करायला, नाही तर मला असं काहीतरी खरखर झालंय, तर असं पॅच झालंय. हे बघा, छोटे छोटे पिंपल आहेत वाटतं. अमेझॉन मार्केट प्लेस रिगार्डिंग. तर फेस पॅक लावते, जो की असणार आहे चंदन आणि रोज वॉटरचा. तुम्हाला पण दाखवते, कारण परवाच कमेंट आली होती कोणता फेस पॅक लावते, आम्हाला पण दाखव ना म्हणून. तर दाखवते तुम्हाला सुद्धा, डोंट वरी. अगोदर दाखवलेला आहे मी, बट तुम्ही मिस केला असेल त्या व्हिडिओमध्ये, तर आता मी परत दाखवते. तर तो लावून मग आंघोळीला काही नाही, शावरलाच आंघोळ करायची, एवढं काही नाही, कारण गरमी खूप जास्त होती आहे. तर चला पटकन मी आवरते, दूध गरम करायला ठेवते, चहा वगैरे पिऊ आणि मग बाहेर जाऊ फ्रेश मूडने. चलो पटकन आवरते हे सर्व. सकाळची वेळ, भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात, ओळखतीची स्वप्नांची वाट, दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा, क्षण क्षण ती जपते, सध्या गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात स्टार. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कॅमेरा हाती, क्षण टिपते खास, भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबुरू तुझ्या तिचं जग फुलत, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात बुडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मग नवा, क्षण ती जपते, साध्या गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात स्टार. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या. हे चंदन पावडर वापरते मी फेस पॅक साठी, आणि रोज वॉटर. ओ बघा, आताच साफ करून घेतलं होतं.
पाहते तिच्या मोजाचं साधंपण खास ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतूच्या तंबूर तिच्या आहे जगात चहा किती दिवस झालं असं चला मी चहा पिते आणि पूर्ण घर वगैरे आवरते. घर म्हणजे आता हॉलच आवरायचं आहे. तिकडे ब्लँकेट वगैरे तर तसंच आहे पडलेलं. आता झोपायचीच वेळ होणार मग काय कशाला उचलायचे परत घडी मोडायचेच आहे तर. आणि भांडे पण घासून घ्यायच्यात दिवसभर पडलेले सगळे. आंघोळ पण करायची आहे. मग आंघोळ करून देवाला दिवा लावून मग पुन्हा बाहेर जाऊ. चला चहा खतम चहा फिनिश करते. हिंदी काय लिहिली आहे माझी मध्ये मध्ये बोलताना. काही झाले आंघोळ वगैरे करून फ्रेश. आणि हा नवीनवाला कुर्ता आणि प्लाझो नाही पट्टीवाला टाईप पॅन्ट आहे याची. तर हा वाला ड्रेस घातला आहे मी आणि खूप जास्त कम्फर्टेबल आणि क्यूट ब्लॅक तर माझा फेवरेट कलर आहे आणि त्यामुळे खूप छान दिसतोय पण. तर चला मग आता आम्ही निघतो. आम्ही जातोय साड्या घ्यायला. घेऊन येतो साड्या नाही साडी घ्यायला. एकच साडी घ्यायची मम्मीसाठी तर साडी घ्यायला जातोय. तर दाखवतो तुम्हाला सुद्धा कोणती घेतली काय नाही. माय चॉईस नाही मम्मीसाठी घ्यायचे. मम्मीलाच कलर वगैरे विचारायचा आहे. तर चला निघूया पटकन. बहीण पण रेडी झाली आहे. चला दाखवते तिला पण. ड्रामे चालू है इधर क्या ही ड्रामे चालू है. त्याने हा ड्रेस घातला आहे जो मी लास्ट टाइम घातला होता. चपकू दिसायला. चपकू मला असंच आवडतंय. बरं चल पटकन. ओ मागो दाखव. ब्रँड तेरा ब्रँड. चल लवकर ये मी थांबते. व्हिडिओ कॉलच करू का डायरेक्ट कुणाला पप्पाला थांबण्या जरा अजून चूज करू आपण त्याच्यातून चूज. हा कलर नको. मी तेच म्हणले हे असे वाले असं पॅटर्न ब्लाउजला पण डिझाईन. तर गाईज आले मी घरी. आलो आम्ही शॉपिंग करून. बहिणीसाठी फोन पण घेतला. सर्व काही झालं आणि आता ती सेटअप करत बसली आहे. तिच्यात आता फोनमध्येच आजची अर्धी रात्र तर आता ती फोनमध्येच काय ना काय करत बसेल. फोनचं सर्व सेटअप वगैरे. आणि मी स्किन केअर करून घेतली आहे. जेल लावले. तर आता जेवण करायचं आहे. पेट पूजा. खूप जास्त भूक लागली आहे. कसं वाटतंय नवीन फोन घेऊन सेल्फ गिफ्ट. खूप भारी वाटते. एवढंच का. एवढंच वाटतं खूप भारी वाटतंय. अजून म्हणजे एक आधी ती माझा जुना फोन वापरत होती. तर आता तिने स्वतः फोन घेतलाय तर ती एक वेगळीच खुशी असते. जर तुम्ही सुद्धा घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा ते समजेलच. मला पण माहिती आहे. मी पण जेव्हा फर्स्ट फोन घेतला होता आणि माझं प्रत्येक फोन नंतरचं म्हणजे सर्व फोन मी स्वतःच घेतलेले आहेत. जो पहिला होता तो सोडला तर.
त्यामुळे मला पण ती फिलिंग माहिती आहे. आणि यस, तिलासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स करा नवीन फोनसाठी. जरी तो 20,000चा असेल, 25चा असेल किंवा आयफोन असेल 1 लाखाचा, तरी तो स्वतःच्या कमीचा जेव्हा असतो तेव्हा ती फिलिंगच खरंच वेगळी असते. तर कॉंग्रॅच्युलेट टू हर. थँक्यू. मोठ्या बहिणीच्या गळ्यात हात टाकते. मोठ्या बहिणीच्या गळ्यात हात टाकते. मी तू लहान आहेस म्हणून मी तुझ्या टाकले. मग मी कुठे घातले? आता हात ठेवून नाहीस खांद्यावर? ठेवली होतीस म्हणा. खांद्यावर हात होता. दाखवू व्हिडिओ. काय होते ठेवलं तर तिने दिवाळीनिमित्त सेल्फ गिफ्ट घेतलंय. तिचा जुना फोन खूप खराब झाला होता, चलत पण नव्हता. आणि आता तिला पण छान वाटतंय. छान आहे. काय वाटतंय तुला? भारी वाटते. स्वतःच्या पेमेंटमधून घेतल्यानंतर एक प्राऊड फील होते स्वतः. बरं झालं. चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटते. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते. तर काहीच आज जेवायला आहे गोबी आणि बीन्सची भाजी आणि चपाती. तर पटकन जेवण करून घेते. इकडे चपाती ह्याच्यात. चलो पटापट खाली घेते मी. राहुल पण आलाय. मग आता आम्ही मिळून जेवण करतो. तुम्हाला दररोज म्हणते आम्ही राहुल आल्यावर जेवण करायचं पण शूटच करायचं विसरून जाते. मग आज आठवलं म्हणून म्हणलं. आणि आजचा असा पण व्हिडिओ हा नाईट रुटीन्स, इव्हिनिंग रुटीनचाच आहे, त्यामुळे लाजतंय काय. तर गाईज झालं माझं जेवण वगैरे, फुल पोट भरून झालंय. आणि आता करायची एडिटिंग. बाहेर गेल्यामुळे एडिटिंगला लेट झाला आणि माझे डोळे बघा किती लाल लाल झाले. झोप येते, बट एडिटिंग पण इम्पॉर्टंट आहे. ते केल्याशिवाय कसं उद्याचा व्लॉग मग जाणार नाही, मग उद्याचा व्लॉग येणार नाही. सो इट्स इम्पॉर्टंट. तर चला आता मी पूर्ण एडिटिंग वगैरे करते. खूप जास्त झोप येते, जाऊ दे काय करणार. चला मग करते मी माझे कामं, एडिटिंग वगैरे सर्व काही, आणि भेटते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.